आरशामध्ये बघा असं शास्त्र सांगतं. आरशात बघत चला. आम्ही फक्त गंध सरळ लागतं का, कुंकू गोल लागतं का, आम्ही कसे दिसतो याच्याकरता आरशात बघणं नाहीये. आरशात बघणं ही अंतर्मुखता आहे. आम्हाला बघणं ही अंतर्मुखता आहे. आमचं आम्हाला पाहता येणं. आम्हाला किती दिवस आमच्या हातामध्ये राहिले, काय केलंय आतापर्यंत, खरंच आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख खरंच आम्ही सुखी आहोत का नाही याचा मापदंड काय हो? काय मापदंड लावता येईल याला? कधीतरी आता हे 61 झाली, अमृत महोत्सव झाला, 75 झाली, त्यानंतर सहस्त्रचंद्र दर्शन झालं, शताब्दी, हे कशा करता? या टप्प्यांवर तरी कमीत कमी आपण आपल्या जीवनाकडे मागे वळून बघितलं पाहिजे. आपली 70 गेली, 75 गेली, आता किती राहिली माहिती नाहीत, पण आमच्या जीवनात खरंच आम्ही समाधानी आहोत का याचा मापदंड नाही आपल्याकडे. काही हे ठरवायचं कसं? आम्हाला ब्लड प्रेशर आहे की नाही त्याला ठरवण्याला मापदंड आहे. त्याला मशीन मिळतं, त्याच्याने ठरवता येतं की हा बाबा आहे नाही. साखर आहे की नाही ते रक्ताची चाचणी करून ठरवता येतं. तसं आमचं जीवन सुखी झालंय का नाही 70 वर्षाच्या काळात हे ठरवण्याचा मापदंड काय? असं काही मशीन मिळतं का? असं काही नाहीये. मग हे मापदंड ठरवायचे कसे? कोणते निकष लावायचे की आमच्या जीवनामध्ये खरंच आम्ही आतापर्यंतच्या 70, 75, 60, 80 वर्षाच्या काळामध्ये जेवढा काळ आमचा गेलेला आहे त्याच्यात आम्ही समाधानी झालो आहोत का नाही, का अजूनही समाधानाची धावपळ चालू आहे? मापदंड काय आहेत? त्याच्याकरता एक मापदंड सांगता येऊ शकतो. फार विस्तार करणार नाही, पण हे कशावरून निघालं तर त्या पांढऱ्या केसावरून. एक मापदंड त्याला सांगता येतो. जीवनाचं सिंहावलोकन करताना, आयुष्याचं सिंहावलोकन करताना आम्हाला काय करायचं होतं आणि आम्ही काय केलंय या दोन्हीच्या याद्या आम्हाला करता आल्या पाहिजे. आम्हाला काय करायचं होतं एक यादी आहे, आणि आम्ही काय केलं ही दुसरी यादी आहे. आम्हाला काय करायचं होतं याच्यापेक्षा आम्ही काय केलं याची यादी जर मोठी दिसत असेल तर आम्ही जीवनात सुखी आहोत. आणि आम्ही काय केलं याच्यापेक्षा आम्हाला काय करायचं होतं याची यादी जर मोठी दिसत असेल तर आयुष्यात आम्ही अजून सुखी नाही आहोत. हा सरळ मापदंड आहे.